हँड संस्थेचा 17वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न. कोपरगाव तालुक्यासह महाराष्ट्रभर नावाजलेली सीए दत्तात्रय खेमनर यांच्या हेल्पिंग हँड संस्थेचा 9 ऑगस्ट 2026 रोजी 17वा वर्धापन दिन सोहळा व आर्थिकदृष्ट्या गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना हेल्पिंग हँड्स या स्वयंसेवी संस्थेमार्फत उच्च शिक्षणाकरिता दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदत रकमेचा डीडी वाटप कार्यक्रम व संस्थेने मदत केलेल्या व आपले उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 9 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे चंद्रकांत मंचरे साहेब, निवृत्त डेप्युटी कमिशनर GST, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर MT सरोदे सर, प्राचार्य SSGM कॉलेज कोपरगाव यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून सुरुवात करण्यात आली. आलेल्या प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा स्वागत सत्कार यावेळी करण्यात आला. हेल्पिंग हँड संस्था अध्यक्ष सीए दत्तात्रय खेमनर यांनी आपले मनोगत व्यक्त करत उच्च शिक्षण घेत असलेल्या व संस्थेच्या माध्यमातून मदत केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख पाहुणे चंद्रकांत मंचरे साहेब, निवृत्त डेप्युटी कमिशनर GST व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर MT सरोदे सर, प्राचार्य SSGM कॉलेज कोपरगाव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हेल्पिंग हँड संस्थेला उत्तमरावजी काळोजी भडांगे यांनी आपले वडील कैलासवासी काळोजी भडांगे यांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी 1 लाख रुपयाची मदत करण्यात आली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चंद्रकांत मंचरे साहेब यांनी 11,000 रुपये व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर MT सरोदे सर यांनी 11,000 रुपयांची मदत केली. कार्यक्रमामध्ये मदतीचा ओघ चालूच होता. यावेळी हेल्पिंग हँड सचिव LIC विकास अधिकारी विठ्ठलराव शिंदे, संदीप रोहमारे, डॉक्टर रमेश सोनवणे, प्राध्यापक विलास आवारी, अण्णासाहेब बावके, पुरुषोत्तम पगारे, जवाहरजी शहा, किशोर सारडा, उमरखेड, हेल्पिंग हँड संस्थेतील सर्व कर्मचारी, विद्यार्थी, कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे यांनी केले तर मनोज जोशी यांनी आभार मानले. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. डेप्युटी कमिशनर म्हणून त्यांनी काम केलं आणि कोल्हापूरला ती निवृत्त झाली आणि आता नाशिकला ती सेटल झालेले आहे. तर GSTचं काम संपल्यानंतर तसं ते काही शांत बसले नाही, तर त्यांनी सामाजिक काम करण्याच्या दृष्टिकोनातून जीवनधारा बरोबर आहे, आनंदधारा, तर आनंदधारा फाउंडेशनची त्यांनी स्थापना केलेली आहे. MSc ऍग्री झालेले आहेत आणि MSc ऍग्री नंतर आता सायकोलॉजी मध्ये 2-3 महिन्यामध्ये त्यांना सायकोलॉजीमध्ये त्या ठिकाणी PhD मिळणार आहे. आणि बऱ्याच ठिकाणी ते कॉलेजलाही सध्या लेक्चर साठी जात आहेत आणि माइंड कंट्रोल जे आहे, माइंड कंट्रोल किंवा सामाजिक स्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य कसं टिकवायचं याच्यावरती ते वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स त्या ठिकाणी देत आहेत. आणि माझी त्यांची बऱ्याच दिवसाची जुनी ओळख असल्यामुळे मी त्यांना विनंती केली की सर, दरवर्षी आम्ही असा प्रोग्राम घेतो, तर तुम्हाला यायला जमेल का? तर ते म्हटले काय हरकत नाही, अशा कार्यक्रमाला मी अवश्य येईल. आणि त्यांनी आपली विनंती त्या ठिकाणी स्वीकारली आणि ते आज या ठिकाणी आले. त्याबद्दल आपल्या हेल्पिंग हँड्स परिवाराच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर MT सरोदे सर, तर ते संगमनेर जवळ जे चन्नापुरी गाव आहे त्या चन्नापुरीचे आहेत आणि सध्या SSGM कॉलेजला ते त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करत आहेत. तर संगमनेर कॉलेजला जेव्हा मी शिक्षण घेत होतो त्यावेळेला मला वाटतं सर माझ्या पाठीमागे 1 वर्ष होते. मी 86ला BCom झालो आणि सर 85ला त्या ठिकाणी BSc झाली संगमनेर कॉलेजला. त्यामुळे त्यांच्याशी फोनवरनं बोललो आणि जेव्हा प्रत्यक्ष आमची भेट झाली त्यावेळेला मग सरांनी सांगितलं की मी पण संगमनेर कॉलेजचाच विद्यार्थी आहे. आणि त्यांनाही मी सांगितलं की मी तिथं सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या हॉस्टेलला राहून शिकलो, पण आता माझं वेस म्हणून जे गाव आहे तिथे 1960ला माझे वडील सेटल झाले, तेव्हापासून आम्ही कोपरगाव तालुक्यातच आहोत. तर सरोदे सर जे आहेत त्यांनी MSc फिजिक्समध्ये केलेलं आहे, PhD पण झालेलं आहे सरांचं. आणि मला वाटतं काहीतरी नोव्हेंबर 2024 मध्ये सर SSGM कॉलेजला प्रिन्सिपल म्हणून आलेत. आता ह्या नोव्हेंबरमध्ये 2 वर्ष सरांना पूर्ण होतील. आणि बरेचसे त्यांनी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये आपले पेपर त्या ठिकाणी प्रेझेंट केलेले आहेत. इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये पण त्यांनी पेपर प्रेझेंट केलेले आहेत. आणि त्यांच्या अंडर आतापर्यंत 6 विद्यार्थी त्या ठिकाणी PhD झालेले आहेत. तर आज या ठिकाणी 2ही जे प्रमुख पाहुणे आपल्याला प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष मिळालेले आहेत
तर दोघेही जण उच्च शिक्षित आहे आणि दोघांनाही सामाजिक जाणीव त्या ठिकाणी आहे. तर सरोदे सरांचंही आपल्या हेल्पिंग हँड्स परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि जाता जाता थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. जास्त काही बोलणार नाही आज, कारण बऱ्याचदा तेच 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 तुमच्या कानावरती घालण्यात काही मजा नाही. तर जाता जाता फक्त एवढंच सांगतो की आपल्या हेल्पिंग हँड संस्थेच्या वतीनं आपण दरवर्षी आतापर्यंत प्रत्येक मुलाला, ज्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे पण 12वीला त्याला 75% जास्त मार्क आहे आणि जो उच्च शिक्षण घेतो आहे, त्या मुलांना आपण 20,000 रुपयाची मदत त्याची हॉस्टेल फी किंवा मेस बिल भरण्यासाठी त्या ठिकाणी करायचो. पण ह्या वर्षापासून आपण ती 20,000ची जी मदत होती ती वाढवून 25,000 रुपये केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला या वर्षापासून आपण 25,000 रुपये देणार आहोत. त्याच्यात त्यांनी त्याचं हॉस्टेल फी भरायची किंवा मेस बिल त्या ठिकाणी भरायचं. आणि दुसरा एक बदल यावर्षी आपल्याला करावा लागला आपल्या स्कीममध्ये, की आतापर्यंत जवळजवळ मागच्या वर्षापर्यंत आपण 127 मुलांना त्या ठिकाणी 70 लाख रुपयांची मदत केलेली आहे. आणि ती मदत करताना आपण काही आवश्यक जे फॉर्म भरून घेतो त्याच्यामध्ये एक साध्या पानावरती एक प्रतिज्ञापत्र असायचं. ते प्रतिज्ञापत्र आपण भरून घ्यायचो आणि त्याच्यामध्ये मेन्शन करायचो की त्या मुलाकडनं की ज्या वेळेला माझं शिक्षण पूर्ण होईल त्यावेळेला माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हेल्पिंग हँड्स या संस्थेने मला जी मदत दिलेली आहे ती मदत मी देणगी रूपाने पुन्हा हेल्पिंग हँड संस्थेला परत करेल, जेणेकरून माझ्यासारख्याच अनेक गरजू मुलांना त्या ठिकाणी मदत करता येईल म्हणून. पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, अनुभव असा आहे की 127 मुलांच्या पैकी फक्त 20 मुलं आहेत की जे जाणीव ठेवून दरवर्षी कोणी 2,000 रुपये परत करतं, कोणी संस्थेला देणगी म्हणून देतं, कोणी 5,000 देतं, कोणी 10,000 देतं, कोणी 11,000 रुपये देतं. बाकीची जी मुलं आहेत ते मागे बघायला सुद्धा तयार नाहीये की या संस्थेने आपल्याला मदत केली आहे, आता आपण स्वतःच्या पायावरती उभं राहिलो आहोत आणि मग आपण पाठीमागून येणारी जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी देणगी रूपाने मदत केली पाहिजे. कारण काय झाले की दरवर्षी आता आपल्याला कोपरगाव सारख्या ठिकाणी आपण काम करतो, त्याच्यामुळे आपल्याला काही मर्यादा आहेत. आपल्याला जास्त प्रमाणावरती डोनेशन मिळत नाही, कुठं सरकारची काही आपण मदतही आपण घेत नाहीये. त्याच्यामुळे आपल्या जे काही सहृदयी माणसं आहेत आपल्या हेल्पिंग हँड संस्थेबद्दल ममत्व बाळगणारी, त्यांच्याकडनं आपण दरवर्षी मदत गोळा करतो आणि ह्या मुलांना ती मदत त्या ठिकाणी देत असतो. त्याच्यामुळे काही काही गरजू मुलं असतात पण त्यांना आपल्याला मदत देता येत नाही, कारण आपला जो क्रायटेरिया आहे 75% पुढे मार्क पाहिजे आणि उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या ठिकाणी असला पाहिजे. काही काही मुलं अशी आहेत की अगदी 70% असतात, कोणी 71%, कोणी 72% असतो. घरची परिस्थिती गरिबीची असते पण आपल्याला त्या मुलांना मदत देता येत नाही. त्याच्यामुळे की ह्या वर्षी आपण ते जे अफिडेव्हिट होतं ते साधं प्रतिज्ञापत्र जे होतं ते ह्या वर्षापासून आपण 500 रुपये किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती त्या मुलांकडनं कंपल्सरी करून घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण तोच मजकूर ठेवला, फक्त त्याला नाव वेगळं दिलं. आतापर्यंत आपण आर्थिक मदत म्हणून ती देत होतो पण त्याला विनाव्याज कर्जाऊ शिष्यवृत्ती असं नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या मुलाने ती मदत घेतल्यानंतर जेव्हा तो त्याचं शिक्षण संपेल, कारण आपण एकदा त्या मुलाला 12वी नंतर मदत द्यायला सुरुवात केली की त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत, म्हणजे इंजिनिअरिंग असेल तर 4 वर्ष, MBBS असेल तर 5 वर्ष किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये MBA असेल, MSc असेल, M.Pharmacy असेल तर 2 वर्ष आपण त्या ठिकाणी मदत करतो. तर ही मदत केल्यानंतर जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण होईल, ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो स्वतःच्या पायावर जेव्हा उभा राहील त्यावेळेला त्याने तिथून पुढे 5 वर्षामध्ये आपण त्याला जी काही मदत दिलेली आहे ती मदत त्याने त्या ठिकाणी देणगी रूपाने संस्थेला परत करायची आहे. तर बॉन्ड करून स्टॅम्प पेपरवरती ॲफिडेव्हिट करून घ्यायचा उद्देश फक्त एवढाच आहे की त्या मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये ही जाणीव असली पाहिजे की ह्या संस्थेने आपल्याला मदत केलेली आहे आणि जेव्हा आपण अडचणीत होतो त्यावेळेला यांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्याच्यामुळे आपण जर ही मदत परत केली तर संस्थेला आणखी गरजू मुलांना त्या ठिकाणी मदत करता येईल, हाच उद्देश त्याच्यामध्ये आहे. आणि जर भविष्यामध्ये आपल्याला शक्य झालं तर जे आपण 75%चं जे मेरिट लावतो ते मेरिट थोडंसं खाली आणता येईल, आपल्याला 70%वरती आणता येईल आणि आणखी गरजू मुलांना त्या ठिकाणी आपल्याला मदत करता येईल. तर हा उद्देश त्याच्यामध्ये आहे, बाकी काही नाही. तर हे करत असताना आता तुम्हाला सांगतो की
परत मी रिपीट करत नाही, पण काही मुलं जे हेल्पिंग हँड्सकडनं मदत घेऊन गेले आणि अतिशय चांगल्या ठिकाणी आता काही काही मुलं काम करत आहेत, की सर तुम्हाला सांगायला हरकत नाही, 2 मुली ज्या होत्या आम्ही हेल्पिंग हँड्स मार्फत मदत केलेल्या आहेत. एक नम्रता लोहिया म्हणून होती आणि एक सविता चव्हाण नावाची मुलगी होती. दोन्ही अतिशय गरजू मुली होत्या. त्यातली नम्रता जी होती तिचे वडील तर लहानपणीच वारले होते. तिची आई कॅन्सरने आजारी असायची. तर ती जी मुलगी आहे ती आता BE झाली. BE इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन तिचा सब्जेक्ट होता. पण तिला AI मध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तिने बऱ्यापैकी प्रगती केली आणि आज तिला 24 लाखाचं पॅकेज आहे. सर मुंबईला ती सर्व्हिस करते. आणि सविता चव्हाण नावाची जी मुलगी होती आपल्या कुंभारीची होती, तिचे वडील तर चपला शिवायचं काम करतात. तर त्या मुलीला आम्ही मदत केली. तिचं तर असं होतं की शिक्षण पूर्ण होतं की नाही पुढचं, पण त्या मुलीला आम्ही मदत केली. आता ती इन्फोसिसमध्ये आहे. इन्फोसिसमध्ये तिला 13.5 लाखाचं पॅकेज त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तर अशी मुलं आम्हाला घडवता आली. अमोल चिंतामणी नावाचा मुलगा आहे. तर ज्याची आई बालवाडीला त्या ठिकाणी शिक्षिका म्हणून काम करायची, वडील पायाने अपंग होते, ते छोटी टपरी चालवायची. त्या अमोल चिंतामणीचं सुद्धा तुम्हाला सांगतो की त्याचं पॅकेज आता मला इथे सांगायला हरकत नाही, पण यावर्षी आम्ही त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर ही इज अर्निंग मोर दॅन 50 lakhs पर annum, म्हणजे 50 लाखाच्या पुढे त्याचं पॅकेज गेलेलं आहे. तर अशी मुलं आपल्याला या हेल्पिंग हँड संस्थेमधून त्या ठिकाणी घडवता आली, याचं फार मोठं समाधान आहे. यावर्षी आपली जी मदत आहे ती टोटल मागची मुलं जर धरली तर 140 मुलं जवळजवळ होतील यावर्षी आणि 140 मुलांना यावर्षी आपण 24 मुलांना मदत करतो आहे. तर त्या 24 मुलांना प्रत्येकी 25,000 रुपयाप्रमाणे 6 लाखाची मदत आपण देणार आहोत. ती मदत जर धरली तर आपण यावर्षी जवळजवळ 76.5 लाख रुपयांची मदत आपली गरीब मुलांना होईल. आणि येणारी जी पुढचे 3-4 वर्ष आहेत, साधारणपणे आपण एक टार्गेट त्या ठिकाणी फिक्स केलेलं आहे की जेव्हा संस्थेला 20 वर्ष पूर्ण होतील, ते 20 वर्ष पूर्ण होतं आणि आपली जी एकूण मदत आहे ती एकूण मदत 1 कोटी रुपये त्या ठिकाणी करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी असल्यानंतर मला वाटत नाही की आपण ते उद्दिष्ट 20व्या वर्षी त्या ठिकाणी पूर्ण करू. तर आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. हेल्पिंग हँड्स या संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी खेळणार सरांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला आपल्याशी बोलण्याची संधी दिली. आज आपण हेल्पिंग हँड या संस्थेचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहोत. मित्रांनो, खरंच असे खूप तुरळक कार्यक्रम घडतात. म्हणजे कार्यक्रम आपण बरेचसे बघतो, कुठेतरी संगीत, नाच, गाणे किंवा बाकीच्या गोष्टी. पण अशा प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारचे कार्यक्रम आणि त्याला उपस्थित राहण्याची संधी खरंच आपण भाग्यवान आहोत. मित्रांनो, अब्राहम मॅस्लो म्हणून एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे. तो असं म्हणतो, त्यांनी मानवी जीवनाच्या गरजांचा एक आलेख मांडलाय, पिरॅमिड. त्यामुळे तो असं म्हणतो की मनुष्य सुरुवातीला फक्त त्याच्या प्रामुख्याने 3 गरजा त्यांनी त्याच्यात नमूद केल्या. पहिली गरज असते अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा ही गरज पूर्ण झाल्यानंतर मनुष्याची पुढची गरज असते सेल्फ आयडेंटिफिकेशन, स्वतःची ओळख निर्माण करणं. ह्या जगामध्ये आपण आलोय तर प्रत्येक जण कुठली ना कुठली आपली ओळख निर्माण करत असतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आपली जी पुढची गरज असते ती म्हणजे सेल्फ रिअलायझेशन किंवा सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण या पृथ्वीवर कशासाठी आलो होतो, कुठेतरी आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून घेणे. म्हणजे मी कोण आहे, मी काय आहे, मी कशासाठी आलो होतो आणि इथे मी काय केलं पाहिजे. म्हणजे आपण जर आपल्या आजूबाजूला जर बघितलं ह्या निसर्गामध्ये, या विश्वामध्ये, आपल्याला एकच गोष्ट दिसते मित्रांनो, तो अनकंडिशनल तो सूर्य फक्त दररोज आपल्यासाठी आहे. एक झाड आपल्यासाठी पानं, फुलं, फळं, सावली, ऑक्सिजन, जाता जाता लाकूड पण अनकंडिशनल देतं, कुठली आट नसते त्याच्या मागे. एक गुलाब आपल्यासाठी सुगंध देतो, सौंदर्य देतो, फुलतो, तो काही मागत नाही आपल्याकडनं. किंवा आपल्या गाईला समजा तिच्या बछड्याला 1 लिटर दूध पाहिजे असेल तर ती 10 लिटर देते, ती उरलेले दूध आपल्यासाठी देते. तो एक पारिजातक आपल्या रस्त्यावर सुगंधी फुलाचा सडा घालतो, त्याची कुठली आट नसते. म्हणजे खरं तर ह्या निसर्गाचं रूप हे, या विश्वाचं रूप हे मित्रांनो, इथं फक्त आणि फक्त देणं असतं. आणि कदाचित हाच कुठेतरी वसा घेऊन
सन्माननीय खेमनार सरांनी या संस्थेची मला वाटतं स्थापना केली आणि त्यातनं हे मागील जवळपास 16 वर्षापासून एक उदात्त कार्य चालू आहे, मी असं म्हणेन की म्हणजे त्यांचं पण एक अनकंडिशनल देणं या जगाला, ते काही रिटर्न मागत नाही. बघा आज बरेच जण आले नाही, म्हणजे जे खरं तर माझे विद्यार्थी होते त्यांनी हे अपेक्षित होतं, परंतु सरांनी हा जो वसा घेतला मित्रांनो, खरंच हा अवर्णनीय या जगासाठी. या जगामध्ये अशा खूप दुर्मिळ गोष्टी आहेत की ज्या अशा घडतात आणि सुदैवाने आपण कुठेतरी त्या घटनेचे साक्षीदार आहोत. आपण आज एकत्र जमलो होते याच्यासाठी, आणि सरांचं हे जे उदात्त कार्य आहे हे कुठेतरी आपण पुढे नेलं पाहिजे मित्रांनो. कारण आपल्याशिवाय हा उपक्रम पुढे जात नाही आणि त्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे, आपला मी आभारी आहे. खरं तर ह्या सर्व गोष्टी करत असताना आणि गुरुवंत विद्यार्थिनीचा आपण जो सत्कार करतो आहोत हा फार मोलाचा आणि महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजे माझ्या दृष्टीतनं हा दिवस माझ्यासाठी तर दिवस आनंदाचाच आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तो आनंदाचाच आहे. कारण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आपली परिस्थिती त्यानुसार आपण जे काही वाटचाली करत असतो, परंतु हा जो धनादेश आपल्यासाठी मिळालेला आहे तो तुम्हाला तो आनंदच आहे, तो अभिमानही तुम्हाला वाटणं गरजेचं आहे. परंतु कुठेतरी जाणवताना खेमनार साहेब अशी थोडीशी उणीव जाणवली की आपण जे काही विद्यार्थ्यांसाठी योगदान मोठ्या प्रमाणावर देत आहोत, पण ते विद्यार्थ्यांनी जे काही योगदान घेतलेलं आहे कुठेतरी ते एक येणंही तेवढंच जबाबदारीचं काम आहे. तर तेही ह्या विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो की पुढील वर्षी हा कार्यक्रम होईलच, परंतु त्यावेळेस आपण या ठिकाणी आवर्जून आपलं मनोगत म्हणजे पुढील विद्यार्थ्यांसाठी ते नक्कीच मोलाचं ठरणार आहे. त्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि सरांनी वेळोवेळी उल्लेख केला ते सुधीर कोकाटे सर हे आपल्या सूत्रसंचालनामध्ये सांगतच असतात नेहमीच, आणि तेही सांगत होते. खरं आहे त्यांचं, कारण हा आपण जो काही धनादेश दिलेला आहे हा धनादेश देत नाहीये, तर त्यामागं काहीतरी त्या संस्थेची नक्कीच काहीतरी विचारणा किंवा भावना आहे, आणि ती भावना त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. विद्यार्थी, तुम्ही परिस्थिती किती कठीण जरी असली तरी तुम्ही एकटे नाही, आणि त्याच्यामुळे तुमचा समाज तुमच्या पाठीशी मागं आहे. आणि म्हणून एक समाजसेवा संस्था जी आहे ही ज्याची आपल्याला मदत करते आहे, तर त्यासाठी आपण खऱ्या अर्थानं ती भावना अत्यंत मोठी आहे आणि ती भावना आपण जपणं गरजेचं आहे. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की हा कार्यक्रम वेगळा आहे. म्हणजे ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये आम्ही कार्यक्रम घेतो आवारी सरांना मिळते, परंतु तो कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने आम्ही आयोजित करत असतो. आणि मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी इंट्रोड्यूस करण्याची संधी मिळालेली आहे, पालक वर्गाची संधी मिळाली. कारण महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होत असतात, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे वितरण होत असते किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे वितरण होत असते, क्रीडा विभागामध्ये वितरण होत असते. त्या ठिकाणी आम्ही मुलांचे सत्कार वगैरे करत असतो. त्या ठिकाणी हे विविध आणि शैक्षणिक उपक्रम जे आहेत ते महाविद्यालयामध्ये असतील, शाळांमध्ये असतील, कॉलेजेसमध्ये असतील, ते राबवले जातात. परंतु हा जो वेगळा कार्यक्रम जो आहे तो वेगळा का आहे, कारण आजचा जो कार्यक्रम आहे तो देण्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. बॅक साईडला देणगी देऊ शकतात. आज मिळालेला हा मदतीचा हात उद्या कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आधार बनू दे. आज पेटलेला हा जो आशेचा दिवा आहे उद्या शेकडो दिवे पेटू दे, याच अपेक्षेसह मी सूत्रसंचालक म्हणून सुधीर राजू कोयटे आपली रजा घेतो आणि मनोज जोशी यांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आज आपल्या संस्थेच्या हेल्पिंग हँड्स या संस्थेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त GST अधिकारी चंद्रकांत मंत्रे सर, तसेच अध्यक्ष म्हणून SHM कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर माधवराव सरोदे सर हे आज आपले व्यस्त वेळेत आपल्यासाठी ते आज उपस्थित झाले आणि हजर राहिले आणि त्यांनी आज कार्यक्रम गोड केला. त्याचबरोबर समोर मंचावर अविनाश घैसा सर, तसेच समोर उपस्थित असलेले आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पकारीजी, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संदीपजी रोहमारे, जवाहर शेठ शहा, चंद्रकांतजी कवले सर,
नंतर गावके सर, संस्थेचे जे पदाधिकारी आहे विठ्ठलराव शिंदे सर आदी मान्यवर आज उपस्थित होऊन कार्यक्रम गोड केला, त्याबद्दल मी सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानतो.